अजब रमा राघवची जोडी। चला गृहप्रवेशाला चालेल। रमे, उजव्या पायाच्या अंगठ्यानी हलकेच त्या मापाला धक्का दे। अलगद पडलं पाहिजे आणि मग उंबरठा ओलांडून आत ये। आणि राघवा, आता यापुढे सगळ्या गोष्टी तुम्ही दोघांनी जोडीनं करायच्या। थांब थांब, आधी नाव घे आणि मग छान गृहप्रवेश कर। हा, हे बरोबर आहे। आई, मला नाही येत नाव घेता। राघव, तू आधी नाव घे बघू, मग तिला कदाचित सुचेल। हा, आजी वगैरे काही नाही, घे ना। बरं ठीक आहे। भवसागरात लोटून दिली संसार रूपी होडी। शतजन्माचा प्रवास आमचा, रमा राघवची आमची जोडी। आबा, उखाणा घेऊन झाल्यावर आजी रमाचा मानाने गृहप्रवेश करणार आहे। आबा, मला असं वाटतं तर सगळं संपलंय। नाही नाही, हे होऊ शकत नाही। मी हे होऊ देणार नाही, मी हे होऊ देणार नाही। अश्विनी, अश्विनी, छान घेतला सुखाणा। आता रमा जमेल ना का काही मदत करू? नाही, मी ट्राय करते। मला सांग, डिटर्मिनेशनला काय म्हणतात? निर्धार। हा, रमे, डोक्यात काहीतरी चाललंय वाटतं। हा हा, चल पटकन उखाणा घेऊन टाक। आई आजी वहिनींच्या आशीर्वादाने आणि राघव तुझ्या साथीने पुरोहितांच्या घरचा उंबरठा ओलांडते, तुटलेली नाती जोडण्याच्या निर्धाराने। अरे वाह, क्या बात है। गजाननराव, अहो ती मुलगी घराचा उंबरठा ओलांडून आतमध्ये येते आणि तेही चक्क मानाने। तुम्ही अश्विनीची समजूत तर काढलीत, पण आता हे प्रकरण गळ्याशी येत आहे। हे सगळं कसं थांबवणार? तुम्ही तुमचा दिलेला शब्द कसा पाळणार? माधवा, मी पुन्हा सांगतो, मी दिलेला शब्द कधी मोडत नाही। मी दिलेला शब्द कधी मोडत नाही। मी दिलेला शब्द कधी मोडत नाही। आणि आणखीन एक लक्षात ठेव, त्या दोघांनी भलेही लग्न केलं असेल तरी अश्विनीच राघवची पत्नी होणार। राघवची पत्नी होणार। राघवची पत्नी होणार। आणि त्या मुलीने ज्या पावलांनी गृहप्रवेश केला त्याच पावलांनी ती या घरातून कायमची बाहेर जाईल, हा गजानन पुरोहितचा शब्द आहे। गजानन पुरोहितचा शब्द आहे।